तो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत ही बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो, हम लोग शुरुआत करते हैं आज के ये बेहतरीन से सफर का, जिसमें सबसे मेन चीज प्रैक्टिस सेट 1.2 मैं आज साझा करूंगा ओवरऑल। देखते हैं कल आप लोगों को जो भी चीज पढ़ाई गई थी कितना बेहतर तरीके से समझी है और कितना बेहतर तरीके से आप उसको अभी सॉल्व करोगे करके। ओके, दे तो पा बगा बगा देखो, अगर सपोज कल का लेक्चर आप लोगों ने अच्छा समझा होगा तो मुझे नहीं लगता आपको ये चीजें सॉल्व करने में ज्यादा तकलीफ होगी करके। ठीक है, चीजों को देखो बड़ा। अभी कंप्लीट द फॉलोइंग टेबल, ठीक है, कंप्लीट करो बोल रहा है टेबल को ग्राफिकली रिप्रेजेंट करने के लिए। ठीक है, तो देखो एक्स और वाई की वैल्यू के हिसाब से जज करने को बोल रहा है। तो x प्लस वाई इक्वल्स टू 3, सीधा सीधा। अब देखो, इसमें आप चाहो तो किसी को भी अकेला कर सकते हो, नहीं भी करना है तो डायरेक्टली सामने भी जा सकते हो। जैसे अभी देखो, बिना अकेला किए भी मैं सॉल्व करके बता रहा। x की वैल्यू कितनी है, पुट कर दूंगा प्लस वाई इक्वल्स टू 3, वाई इक्वल्स टू 3 उधर गया तो -3, तो y की वैल्यू कितना, 3 से 3 गया 0, मतलब यहाँ पे कितना आया बस। और वैसे भी यहाँ पे था ही ऑलरेडी, करने की भी जरूरत नहीं, खुद ही बोल रहा था ना। डब्बे भरने वाले काम में आपको ये पूरा का पूरा पोती पुराण लिखो नहीं लिखो मर्जी तुम्हारी। ठीक है, उसके बाद अब देखो y की वैल्यू दिया है उसने 5, इसकी वैल्यू y की वैल्यू, तो देखो x मर्जी आपकी है, उसको बेचारे को अकेला करना है तो करो, नहीं तो मत करो। ठीक है, तो y की वैल्यू कितनी है 5 इक्वल्स टू कितना 3, तो x की वैल्यू कितनी, 5 उधर गया तो -5, तो x इक्वल्स टू कितना, 3 में से 5 गया -2, तो यहाँ पे क्या रहेगा -2, तो यहाँ पे क्या रहेगा -2,5 बघा। डब्बा भले ही लहान राव पण आपण लिहायचा मस्त। ठीक आहे, चला नेक्स्ट बघ रे बाळा, काय एक्स वाय ची व्हॅल्यू किती आहे, वाय ची व्हॅल्यू ग वाय ची व्हॅल्यू 3 आहे, पुट करा x प्लस 3 इक्वल्स टू 3, तर x इक्वल्स टू 3, तो 3 तिकडे पळाला -3, 3 असून 3 बघा, इथे काय येणार 0। नाही समजलं, काही डाउट आहे का थोड़ा तरी? चलो, अब जैसे ये सॉल्व किया वैसे इसको सॉल्व करना है। अब इसमें आप ऐसे देख रहे होंगे कि सर आप वो 0 1 -1 2 ये सब चीजों, ये सब नंबर का इस्तेमाल क्यों नहीं कर रहे? वो कब करना, जब डिब्बे में ऐसे कुछ नंबर ना हो और आप ही को वो डिब्बा बनाना हो, तब की बात। अभी भी आपको ही डिब्बा बनाना है, लेकिन आपको ऑलरेडी डिब्बे में जो चीजें रहने वाली है वो चीजें ऑलरेडी है करके बोल रहा है ना। अब वो उसने जो पर्टिकुलर एक्स की वैल्यू रखा है वही आपको रखना पड़ेगा, जो उसने वाई की वैल्यू रखा है वही आपको रखना पड़ेगा। आप इसमें खुद की मर्जी नहीं लगा पाओ। जब जो भी चीज एनालिटिक के हिसाब से रहती है, जो भी चीज डब्बे के हिसाब से ऑलरेडी प्रिपेयर्ड रहती है, उसमें आप छेड़छाड़ नहीं कर सकते हो। खुद का दिमाग, समझ रहे हो, जो उसने बोला है उसी का दिमाग इस्तेमाल करना होगा। तो चलो अब देखते हैं इसमें, तो x मायनस वाय इक्वल्स टू 4 आहे, y ची व्हॅल्यू काय पुट करा म्हणते 0, तर मग x इक्वल्स टू किती राहणार, 0 तिकडे गेला तर काय मतलबच नाही बिचारा, काही टेन्शनच नाही। तर किती बाळा 4, तर इथे काय येणार 4,0, नाही समजला? चल पुन्हा आता x ची व्हॅल्यू काय पुट करा म्हणतोय -1, तर काय होणार ग -1 मायनस वाय इक्वल्स टू 4, तर आता मला सांग -1 तिकडे गेला तर +1, तर मायनस वाय इक्वल्स टू 4 आणि 1 5, तर हा मायनस आहे म्हणून तो पण काय राहणार मायनस, तर y ची व्हॅल्यू किती आली, x ची व्हॅल्यू -1 तर y ची व्हॅल्यू -5, तर इथे काय लिहाल -1, -5, नाही समजला का? चला नेक्स्ट 0, -4, 0, -4 तो स्वतःच म्हणत आहे, आता काय करू? आता समोर जायची काही गरज तरी आहे का? हा बिचारा ऑलरेडी आयतीच देऊन दिलं त्यानं, हो की नाही? चला आता समोरच्या एक्झाम्पल मध्ये जाऊया। याच्यात सेकंड वाला प्रश्न मधला पहिला कोणता, x प्लस वाई कल लिया था क्या मैंने, नहीं ना? उसके बाद x माइनस वाई इक्वल्स टू 4, नहीं समझे? अब देखो, इसको आपको सॉल्व साइमल्टेनियस के हिसाब से नहीं करना है, किसके हिसाब से करना है, ग्राफिकली हिसाब से करना है। तो ग्राफ बनाने के लिए जो चीजों की जरूरत पड़ती है वो क्या है,
डब्बा। क्या है? डब्बा। ग्राफ बनाने के लिए ग्राफ की जरूरत पड़ती है, बराबर है आपका, लेकिन फिर भी डब्बे की जरूरत पड़ेगी ना। एक्स और वाई वो कोऑर्डिनेट पॉइंट ही नहीं रहेंगे तो ग्राफ पेपर रह के भी हम क्या करेंगे, है क्या नहीं, है ना। तो चलो बड़ा स्टार्ट करते हैं। सन्ना पी का दन्ना एवरेज में इसको इक्वेशन 1 दे देता, इसको इक्वेशन 2 दे देता, लेकिन देने से पहले आपको पता है अपन सबसे मेन चीज क्या करते, पहले रिक्रिएट कर लेते। एक तो x के हिसाब से या तो y के हिसाब से। x के हिसाब से गर्ल्स लोग बताएंगे, y के हिसाब से बॉयज लोग बताएंगे। तब देखो बॉयज के हिसाब से x की वैल्यू, y की वैल्यू, और गर्ल्स के हिसाब से x की और x की वैल्यू आप लोगों ने अभी मुझे जस्ट बताया, बराबर है। तो आपको किसको साथ में लेके चलना है, इसको या इसको, या इसको या इसको, x को। तो चलो मर्जी आपकी है बच्चा, इसमें ऐसा कोई कंपल्सन नहीं रहता है कि y को ही लेके चलो या फिर x को ही लेके चलो, ठीक है। हमेशा जीत गर्ल्स लोगों की होती है, इसलिए यहाँ पे भी गर्ल्स को ही जिता दिया, कोई दिक्कत नहीं। हार के जीतने वाले को क्या बोलते रहे? अरे बाप। तर भाऊ, तर तुम्ही ते बाजीगर आहात, टेन्शन नाही घ्यायचं, ठीक आहे। हे राहू द्या, काजोल होते। x प्लस वाय इक्वल्स टू बाय 6, पण x इक्वल्स टू 6 तिकडे गेला, मायनस वाय इक्वेशन आत्ता बनाला, आत्ता 1 याला विचार कर, x मायनस वाय इक्वल्स टू 4, तर हा x इक्वल्स टू काय होणार 4, तो तिकडे गेला तर प्लस वाय इक्वेशन 2, समजला का? काही डाऊट? आत्ता बनवायचा डब्बा, काय बनवाल? डब्बा। तर बघ रे बाळा, एक्स वाय, एक्स कॉमा वाय, इकडे पण तो नंतर पाहून, पहिले एकच डब्बा खाऊ, ठीक आहे। तर चल वाय, अय वाय ची व्हॅल्यू पुट दिमागामध्ये करू शकता, डायरेक्ट घेऊ की करूनच देऊ? डायरेक्ट, डायरेक्ट देखो पुट वाय, आता वाय ची व्हॅल्यू पुट कराल की एक्स ची व्हॅल्यू पुट कराल रे? वाय ची व्हॅल्यू पुट, वाय इक्वल्स टू किती ग टकल्या, इन इक्वेशन 1, तर काय होणार एक्स प्लस टकल्या, नाही 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 नाही, एक्स इक्वल्स टू 6 मायनस टकल्या, एक्स इक्वल्स टू 6, समजलं? काही डाऊट? तर चला डब्बा, एक्स ची व्हॅल्यू 6, वाय ची व्हॅल्यू किती 0, म्हणजे 6,0, जास्तीत जास्त 2 काढायचा, म्हणजे 2 काढायचा। तिसरा माहिती आहे तुम्हाला सांगितलं होतं पर्याय काय करायचा बा म्हणून, तिसऱ्यासाठी काय करायचं सांगितलं होतं, ठीक है। अब देखो बताओ क्या पुट करूं, y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1, तो चला x इक्वल्स टू 6 मायनस 1, तर x इक्वल्स टू 6 तून 1 गेला 5, म्हणजे x ची व्हॅल्यू किती पुट केला तुम्ही 5, तर y ची व्हॅल्यू किती 1, म्हणजे 1 तुम्ही पुट केला तर 5 आला, असं सांगण्यामागचा उद्देश क्लिअर आहे। तर सांगा बाळा 5,1, नाही समजला, ठीक आहे। जास्तीत जास्त 3, कमीत कमी 2, जेव्हापर्यंत पॉइंट राहणार नाही लाईन तुम्ही बनवूच शकत नाही, ठीक आहे। तर तुम्ही 2 पॉइंट बनवून टाकायचा, तिसऱ्या पॉइंटचा टेन्शन नाही घ्यायचा, ठीक आहे बाबा। तिसऱ्या पॉइंटचा टेन्शन घ्यायचा नाही। तिसरा पॉइंट जो आहे ना ग्राफ वरून काढायचा, कशावरून काढायचा, ग्राफ वरून, सांगितलं होतं कला, तर जे होते त्यांना माहित आहे, जे नसेल माहित त्यांना सांगून देईन, टेन्शन नाही, ठीक आहे। तर बाय चला याच्याबद्दल आता सांगा बरं, एक्स वाय, एक्स कॉमा वाय, तुम्हीच सांगा पुट वाय ची व्हॅल्यू किती टकल्या, तर एक्स ची व्हॅल्यू किती राहणार 4 प्लस टकल्या 4च, म्हणजे वाय ची व्हॅल्यू 0 पुट केला तर एक्स किती आलं, तर 4,0 पुट सांगा y इक्वल्स टू 1, तर x इक्वल्स टू का 4 प्लस 1, तर x इक्वल्स टू किती 5, तर y ची व्हॅल्यू 1 पुट केला तर x ची व्हॅल्यू 5 आली, म्हणजे 5,1, समजलं का बाळा? हा बघा, जेव्हापर्यंत तुम्ही हा स्टॅटिस्टिकल डाटा तुम्ही फॉर्म नाही करणार तेव्हापर्यंत तुम्ही ग्राफ बनवूच शकत नाही, हा सांगण्यामागचा उद्देश समजला की नाही समजला, समजला की नहीं समझला? देखो मैं ग्राफ कैसे बनाना बता देता हूं, आपको तो पता ही है, फिर भी देखो सरळ रेषा, आडवी रेषा, एक्स एक्सिस आणि तो कावे वाय एक्सिस, हा कोणता एक्सिस एक्स एक्सिस, हा कोणता एक्सिस वाय एक्सिस, क्लियर है।
तो देखो हाईएस्ट पॉइंट कौन सा है तुम्हारा 6, बाप रे 9, हाँ 6, तो एक्स एक्सिस पे ये रे बहु 1 2 3 4 5 और ये 6, इधर -1 -2 -3 है ही नहीं, रहने दे। उसके बाद -1 -2 -3 छोड़ दो। उसके बाद 1 2 3 4 5 चलेगा। अब देखो सबसे मेन चीज पहिला कौन सा है 6,0, 6,0 म्हणजे 6 कुठे आहे एक्स ऍक्सिस वर, तर इथेच राहणार, तो कुठे राहणार 6,0। त्याच्यानंतर 4,0, 4 कुठे आहे एक्स ऍक्सिस वर, तर 4 कुठे आहे हा, तर हा काय राहणार 4,0। नाही समजला, एक मिनिट हा करून आलो मी 5,1 करायचा होता ना, अरे तो दुसऱ्याच्या ना, तो पहिले एकाच्याच कंप्लीट करू, मी ह्याच्यामधला एक घेतला आणि याच्यातला एक उचललो बायासारखा पाय, तसा नाही, पहिले एक डब्बा पकडला तर त्याच डब्याला पहिले पूर्ण खाऊन टाका, ठीक आहे। चल त्याच्यानंतर 5 आणि 1 सांग, 5 एक्स ऍक्सिस आणि 1 वाय ऍक्सिस, हे जिथे जिथे मिळतील कुठे मिळणार आहेत इथेच मिळतील ना, बघा हा असं जाऊन असं मिळत आहे ना, इथेच मिळत आहे, तर त्याच ठिकाणी काय ठेवाल 5,1 आणि धरून का करून टाकायचं याला मस्त असा जोडून टाकायचा, जोडला ठीक आहे। आणि इथं लिहून का टाकाल की x इक्वल्स टू 6 मायनस वाय असते, नाही समजला का, समजला की नाही समजला, काय डाऊट थोडसा तरी, आता मला सांग, आता दुसरा वाला पाय 4,0, 4,0 म्हणजे इथेच राहणार 4,0, 5,1 म्हणजे हा 5 आणि हा 1, अरे बापा एकच जागा झाली, ठीक आहे। तर यावेळेस काय कराल मग, यावेळेस काय कराल मग, सीधा सीधा याला आणि याला असं जोडून टाका, काय कराल असं जोडून टाकणे, तिथे काय लिहाल x इक्वल्स टू 4 प्लस वाय, नाही समजलं, बस बस इतकंच आहे, ठीक आहे। आणि आता काय सांगाल की बाबा जिथे कुठे असं इंटरसेक्ट होत आहे, कुठे इंटरसेक्ट होत आहे, दोन्हीचे दोन्ही लाईन कुठे भेटत आहे, कुठे भेटत आहे सगळेजण कुठे भेटत आहे, तर 5,1 हा तुमचं काय झालं सोल्युशन झाला, ज्याला तुम्ही x, y म्हणता झालं तुमचं उत्तर, इतकं सोपं असते। देखो बच्चा, इसको पहले क्या करना मैंने बताया था, अभी देखो थोड़ा समझ लो क्या करना, एक तो किसी ना किसी को अकेला बना लो, किसको बनाना चाहते हो x नहीं तो y, x, तो x को अकेला बनाना मतलब क्या, x को अकेला बनाना मतलब क्या, तो ये 5 इधर का इधर, वो y उधर गया तो माइनस y इक्वेशन 1, याला बघ x ला इकडेच ठेव, y ला तिकडे घेऊन जा, म्हणजे काय प्लस y, खतम, हा इक्वेशन 2, इथपर्यंत आला का, इथपर्यंत समजला होता। आणि आता डब्बे भरण्यावाला काम आहे ना ग, म्हणजे x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू आणि x, y ची व्हॅल्यू, या ठिकाणी y मध्ये पुट करणार की x मध्ये पुट करशील तू सांग बरं व्हॅल्यू, या इक्वेशन मध्ये y मध्ये पुट करायच्या की x मध्ये करायचं, कशामध्ये y मध्ये, का बरं म्हणायचं की बाबा सर y मध्ये मी व्हॅल्यू पुट करणार तेव्हाच तर x ची व्हॅल्यू मिळेल ना, x ची व्हॅल्यू पुट करशील तर y ची व्हॅल्यू मिळेल का, नाही ना, समजलं, याच गोष्टीसाठी चला पुट काय म्हणायचा y इक्वल्स टू 0, पहिल्यांदा 0 इन इक्वेशन 1, तर चला बाळा पुट कर बोला, x इक्वल्स टू 5 मायनस 0, तर x ची व्हॅल्यू 5 तून 0 गेला, कोण हा 0 वाला, 0 वाली खुशी हो का रिद्धे, तर पाय x ची व्हॅल्यू किती 5, म्हणजे यावरून काय माहिती पडलं बाळा की x ची सॉरी y ची व्हॅल्यू तुम्ही जेव्हा 0 पुट केलात ना, तेव्हा x ची व्हॅल्यू 5 आली, म्हणजे काय 5,0, नाही समजला का, समजला की नाही समजला, नेक्स्ट बघ, त्याच्यानंतर एकानीच होतो का, नाही, मग एक अजून पुट करू, काय पुट
y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1, तर सांगा x इक्वल्स टू 5 मधून y ची व्हॅल्यू 1 ठेव. तर मग x इक्वल्स टू 5 तून 1 गेला किती ग? 4. समजला? म्हणजे y ची व्हॅल्यू तू काय पुट केली होती? 1, तर x ची व्हॅल्यू किती मिळाली? 4. तर 4,1. नाही समजला? हा झाला तुझा एक डब्बा. कोणता डब्बा? फर्स्ट इक्वेशनचा डब्बा. दिमाग खराब याला काय होते? फर्स्ट इक्वेशनचा डब्बा. समजलं? तसंच दुसरा बनव. बनवून दाखव. बघ ग ए गुडिया, x y x y पुट काय कराल? y इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 2. कुठे? 2. तर काय होणार? x इक्वल्स टू सांग 3 प्लस 0, तर x इक्वल्स टू 3. तर y ची व्हॅल्यू किती पुट केला होता? x ची किती आली? म्हणजे 3,0. नाही समजला? आता काय पुट करशील ग? पुट y इक्वल्स टू 1. हेच गोष्टी करणे पूर्ण एक्सरसाइज भर. मी काय वेगळं सांगत आहे का? याच्या आधीच्या प्रश्नामध्ये पण तेच सांगितलं, काल पण आपण तेच चर्चा केलं. मग ठीक आहे, इन इक्वेशन 2. तर भाऊ काय होणार तो? x इक्वल्स टू 3 प्लस 1, तर x इक्वल्स टू 4. माझ्या माये पायगा y ची व्हॅल्यू काय पुट केला होता? 1, तर x ची व्हॅल्यू किती आली? 4. म्हणजे 4,1. मी डायरेक्टली सांगू शकतो तुमचं की इथला जो पर्टिक्युलर सोल्युशन आहे, थांब रे, सोल्युशन आहे तो आहे तुमचा 4,1, कारण की दोघांमध्ये कॉमन आहे. याच पॉइंट मधून तुमचे दोनही इक्वेशन गेले असणार. गेले का? पक्का? गुड 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 गुड. पक्का? सभी का ना? गुड बड़ा. तो चलो नेक्स्ट एग्जाम्पल, थर्ड वाला सॉल्व करके बताओ. x प्लस वाय इक्वल्स टू टकल्या 2x माइनस y इक्वल्स टू 9. जल्दी